असं म्हणतात की ज्या व्यक्तीला, या योद्ध्याला आपल्याला रणांगणात हरवता येत नाही, त्याच्यावर मात करता येत नाही, अशा वेळेस त्याच्या चारित्र्य हनन करायचं, अशा पद्धतीची विकृत मानसिकता काहीशी काल आपल्याला पाहायला मिळाली। महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्याविषयी आक्षेपार्थ काही फोटो मॅपिंग केल्या गेली आणि त्यांची गंभीररित्या दखल सगळ्यांनी घेतलेली आहे। त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विकृत मानसिक त्यांनी केला आणि दुर्दैव असं की जे विरोधक आहेत, म्हणजे ज्या सुषमा अंधारे या स्वतःला एक विद्वान पंडित समजतात, कारण नसताना कोणाच्याही चारित्र्यावर जातात। त्यांनी त्यांचा इतिहास पाहिला पाहिजे की आपण किती पक्षातून किती पक्षात गेले, कोणाकोणाविषयी काय काय बरबडले, फक्त काहीतरी बरबडायचं आणि एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करायचं, अशा पद्धतीची विकृत मानसिकता विरोधी नेत्यांची दिसते। त्यांनी नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यावर अनेक प्रकारे यापूर्वी आपण पाहिलं असेल की पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की कशा पद्धतीने सत्ता नसताना गिरीश भाऊंना अडकवण्याचा डाव सरकारने रचला। त्या संदर्भातल्या चौकशा देखील सुरू आहेत, अनेका ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। असं असताना आता त्यांच्या असं लक्षात आलं की आता गिरीश भाऊ कुठेच सापडत नाही आहेत, तर मग त्यांना काय केलं पाहिजे, तर त्यांचं चारित्र्य हनन केलं पाहिजे। आणि म्हणून विकृत मानसिकतेतनं काही एका व्यक्तीने काहीतरी ते फोटो टाकायचे, मॅपिंग करायचं, मागचे सगळे लोकांनी त्या संदर्भात मॅपिंग करायचं आणि आता AIच्या माध्यमातूनही काही फोटो करायचे ना, अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करणं हे निषेधार्थ आहे। खरं तर या संदर्भात कालही SP ऑफिसला गुन्हा दाखल झालेला आहे। सगळ्या कार्यकर्त्यांची मानसिकता पाहून सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्ते आता पेटून उठले आहेत आणि म्हणून आज आम्ही जामनेर येथे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष रवींद्र जालटे, उपनगराध्यक्ष आपले डॉक्टर प्रशांत गोंडे, आदरणीय जितूभाऊ, सर्वच सन्माननीय पदाधिकारी, नगरसेवकांनी असं ठरवलं की आपल्या जामनेर येथे देखील NC दाखल झाली पाहिजे आणि ती आता NC दाखल होऊन तो गुन्हा हा एकाच ठिकाणी तो गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे तिथे तो ट्रान्सफर होणार आहे, ही निषेधार्थ बाब आहे। याचा आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो।